नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई आणि मिनी अंगणवाडी सेविकाताई यांच्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजेच बातमी ही समोर येत आहे। नेमकी बातमी ही काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। गेल्या 48 दिवसांपासून राज्यभरात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरूच आहे। विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करा, अंगणवाडी सेविकांना वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधी लागू करा, अंगणवाडी सेविकांना 26,000 रुपये मानधन देण्याच्या मागणीसह राज्यभरात अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत। मात्र अंगणवाडी सेविकांना पुन्हा रुजू करून घेण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे। आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविकांचं आंदोलन चिरडण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईची नोटिसा पाठवण्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला आहे। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावरून विरोधकांनी सरकारवर टीकासत्र सुरू केलं आहे। दावोसला जाण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। नेमकी सरकार ही अंगणवाडी सेविकाताईंबद्दल सकारात्मक विचार कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चला तर मित्रांनो, याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी आणि JR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।